नमस्कार शेतकरी बंधूंनो. या ठिकाणी आपण ह्या केळीची लागवड 20 जून 2025 रोजी केलेली आहे. आता सुरुवातीच्या काळात जेव्हा या बागेची आपण लागवड केली, तेव्हा केळीचे रोपे, टिश्यू कल्चरची रोपं मिळणं जवळपास दुरापास्त झालेलं होतं. ऐन वेळेस आपण विचार केलेला होता, की आपल्याला केळीची लागवड करायची आहे. म्हणून आपण अ, नगर येथून ही रोपे मागवली होती. एच.यू. गोगडे कंपनीची ही रोपं होती. G9 व्हरायटी आहे. परंतु रोपं देताना त्यांनी त्या ठिकाणी अ, जी काही रोपांची क्वालिटी होती ती अत्यंत चांगली होती. चांगल्या प्रकारे त्यांनी हार्डनिंग केलेलं होतं. कमी सायकलचं त्या ठिकाणी रोप होतं. कारण आपण प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर ते आपल्याला समजतं, की रोपाच्या अवस्थेवरून. तर त्यांनी एक चांगल्या प्रकारे रोपाचा पुरवठा आपल्याला केलेला होता. मग आपण रोपाची लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी मशागत असेल किंवा तणनाशकांचा वापर असेल किंवा खतांच्या ड्रिंचिंग असतील, स्प्रे असतील, बेसल डोस असेल, तर आपण मीही या केळीसारख्या पिकामध्ये नवीनच शेतकरी असल्यामुळे सोशल मीडियावरती जे काही आपले केळी उत्पादक बांधव आहेत वेगवेगळे, त्या ठिकाणी सांगली, सातारा तिकडचे जे काही शेतकरी असतील, माढा, करमाळा, टेंभुर्णीकडचे शेतकरी, तर या शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा फायदा आपण करून घेण्याचा प्रयत्न केला होता. तर माझ्या पद्धतीने माझं नियोजन चालूच होतं खतांच्या संदर्भात. एक 3 महिन्याची केळी झाल्या, त्याच्यानंतर आपला 18 ते 19 इंचाचा बुंदा होता. मग मी माझ्या पद्धतीने काम चालू असताना मला आमच्या गावात बालाजी कॉर्पोरेशनचे संचालक आहेत मिस्टर राहुल गोपालदास माहेश्वरी यांनी मला सांगितलं. मग मी त्याच्या अगोदर ICL, धनश्री, कॉम्फो प्लस म्हणून जे येतं, तर त्याची खतं मी वापरत होतो माझ्या पद्धतीने. जसं पिकांना लागेल, जशी नीड आहे त्या पद्धतीने मी करत होतो. परंतु मला माहेश्वरीने सांगितलं, की याराचे आपले अ, हे आहेत आपले प्रकाश सावंत सर. तर हे अत्यंत अनुभवी मनुष्य आहेत. डाउन टू अर्थ आहेत आणि त्यांचा अभ्याससुद्धा दांडगा आहे. केळीच नाही तर प्रत्येक पिकामध्ये त्यांचं संशोधन, डॉक्टरेट आहेत ते आणि खतांची जी लकब आहे, खतांची जी काही कार्यप्रणाली आहे, त्याच्याबद्दल त्यांचा एक गाढा अभ्यास आहे, असं त्यांनी मला सांगितलं. मीही एक ठीक आहे म्हटलं बुवा एवढं आता सांगतोय हा पण. म्हणून मी ठीक आहे म्हटलं बुवा त्यांना आपल्या प्लॉटवरती भेट द्यायला सांग. आपण त्यांचं स्वागतच करू. त्याच्यानंतर बघूया म्हटलं आपण फर्टिगेशनचं. मग ते आले 3 महिन्याचा प्लॉट असताना. मग त्यांनी बघितलं, प्लॉट बघितल्यानंतर त्यांनी म्हटलं मला, की की तुमचा जो बुंदा आहे तो माझ्या अपेक्षेप्रमाणे झालेला नाही आहे. 3 महिन्याचा प्लॉटचा जो बुंदा पाहिजे तो अपेक्षितप्रमाणे झालेला नाही आहे. म्हणजे तुम्ही फॉस्फरस भरपूर दिलेला आहे, परंतु पिकांकडून ते उचललं गेलेलं नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं, की पीक फॉस्फरस कधी उचलेल, की तुमच्या जमिनीचा EC तुमच्या जमिनीचा EC व्यवस्थित पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जमिनीची, सॉईलची. त्याच्यानंतर कॅटॅन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढली पाहिजे. तेव्हा तुमची खताची उचल होईल म्हणे. मग त्यांनी मला ते यारा रेगा म्हणून त्यांची जी ग्रेड आहे याराची 17-0-17, तर त्याचं सजेशन दिलं. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट 2 किलो कॉम्बी 2 म्हणून येतं त्यांचं याराचंच, ते त्यांनी शिफारसीत केलं. त्याच्यानंतर 2 लिटर बायोबूस्ट शिफारसीत केलं. एक 8 एक हजाराचा तो त्या ठिकाणी डोस सेट झाला आपला. मग ते दिल्यानंतर आपण ते फर्टिगेशन केल्यानंतर एक 12 दिवसांनी जेव्हा मी शेतात आल्यानंतर मी असं तर नेहमी येत असतो, परंतु 12 एक दिवसानंतर अचानक म्हणजे एक त्या ठिकाणी ड्रास्टिक चेंज झाला, की बुंद्याची साईज ही 17-18 किंवा 19 वरून तर डायरेक्ट 7 ते 8 इंच त्या ठिकाणी बुंद्याची साईज वाढली. म्हणजे एक असा चेंज होता तो, की विचार करण्याजोगा चेंजेस होता. मग त्यावेळीच आपण ठरवलं, की सावंत सरांचा जो ॲडवाईस आहे आणि जी यारा फर्टिलायझरची जी खते आहेत, तर ती अतिशय विश्वसनीय आहेत. कारण यारासारखी जी कंपनी आहे, तर फर्टिलायझरमध्ये सुरुवातीपासून काम करते. त्या ठिकाणी एक शतकांचा अनुभव त्यांच्या पदरी असल्यामुळे त्यांनी
खतांमध्ये जी सुलभता आहे देण्याच्या संदर्भात म्हणा किंवा कमी पीएच असलेली खतं आणि जमिनीचं आरोग्य सांभाळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न कसं येईल आणि खर्चाच्या बाबतीत त्या ठिकाणी कशा पद्धतीने शेतकऱ्याचा मॅनेजमेंटची कॉस्ट कशी कमी होईल, उत्पन्नासाठी जो जो आपण खर्च करतो त्याच्यात कशी बचत होईल, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी शेड्यूल ते मॅनेज केलेलं असतं कर्मचाऱ्यांद्वारे. आपण ते बघितलं. तर आजही आपण सावंत सरांच्या ॲडवाईसनुसार या ठिकाणी खतांचं नियोजन करतो. त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे, की बिलकुल 60 ते 65 रुपयात आपण या बागेला एक्सपोर्ट क्वालिटीचा बाग बनवून देऊ, असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे आणि आपणही त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी याच्यापुढे आपण खतांचं नियोजन केलेलं आहे. आतापर्यंत या बागेला आपण पर प्लांट 40 रुपयापर्यंत आपल्याला खर्च आलेला आहे. फर्टिगेशन, त्याच्यानंतर स्प्रेइंग, त्याच्यानंतर बेसल डोस, रोपं यांचा एकत्रित खर्च आपल्याला एक 40 रुपयापर्यंत झालेला आहे. साहेबांच्या सांगितल्याप्रमाणे 60-65 रुपयामध्ये आपण एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवून देऊ आपण. तर त्यांच्या ॲडवाईसप्रमाणे आपण त्या ठिकाणी चाललेलो आहेत आणि आज केळी बागेची स्थिती अत्यंत चांगली आहे. या ठिकाणी मी सगळ्या शेतकऱ्यांना माझा एक असा सल्ला राहील, म्हणजे सल्ला देण्याइतका तर मी मोठा नाही, परंतु एक माझे शेतकरी बांधव म्हणून, माझे तरुण शेतकरी मित्र म्हणून एक मित्रत्वाचा सल्ला देऊ शकेल फक्त, की यारा फर्टिलायझरचे खतं हे अत्यंत क्वालिटीच्या बाबतीत म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत उत्तम आहेत. अपटेक त्या ठिकाणी त्यांचा चांगला होतो. जमिनीचं आरोग्यसुद्धा ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात खते माझ्या माहितीप्रमाणे. कारण आपल्या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी तर या शेतात असं जे आपलं क्षारांचं प्रमाण असतं, तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी खतांमुळे ज्या जमिनीचा पोत हे होतो, तर ते तसं काही आपल्या या शेतात आजपर्यंत काही मला दिसलं नाही. एवढी खतं आपण वापरलीत वॉटर सोल्युबल मध्ये सुद्धा. तर लोकांनी वापरावं असं मी सांगतो. नमस्कार.